Okay, so till now we have seen two methods for solving inverse Laplace transform. Okay, first one is standard formula, application of standard formula. Second one क्या था? Theorems on inverse Laplace transform. ठीक है, and third method is method of partial fractions. अब देखिए partial fraction we have already used in diploma for integration. ठीक, so here also we'll be using the same technique. पार्शियल फ्रैक्शन का जो कंसेप्ट होता है, पार्शियल फ्रैक्शन इज अ कंप्लीटली डिफरेंट मैथमेटिकल टॉपिक. ठीक है, लैप्लास अलग हो गया, इंटीग्रल अलग हो गया, डिफरेंशिएशन अलग हो गया. वैसे पार्शियल फ्रैक्शन जो है ना अलजेब्रा का पार्ट कहलाता है. सो इट इज समथिंग व्हिच इज डिफरेंट, बट यूजिंग दैट पार्शियल फ्रैक्शंस वी कैन इजीली फाइंड आउट इनवर्स लैप्लास ट्रांसफॉर्म ऑफ सर्टेन फंक्शंस. अब ये किस टाइप के फंक्शन होते हैं ये हमें देखना. तो सबसे पहले हम पार्शियल फ्रैक्शन को समझते हैं. ठीक है, लेट अस फर्स्ट अंडरस्टैंड व्हाट इज पार्शियल फ्रैक्शन. So if f of s is a rational algebraic, if f of s is a rational algebraic function or fraction, then or that is f of s equal to n of s upon d of s. So this is numerator, this is denominator, but it is a rational. Rational मतलब इसमें numerator denominator होगा, that is called as a rational. And algebraic means this n of s and d of s are algebraic functions. ठीक है, तो यहाँ पर powers of s होगी. Then two cases are there. So first case, देखिए first case, when degree of numerator, that is n of s, is greater than or equal to degree of denominator, मतलब d of s. So this is the first case, when degree of numerator is greater than or equal to degree of denominator. So in this case we have to perform actual division. In this case we have to perform actual division. Actual division मतलब क्या होता है? Perform actual division. ठीक है, अब हालांकि इस टाइप का एग्जांपल लैप्लास में एक्सपेक्टेड नहीं है, बट स्टिल आई एम गिविंग दिस जस्ट टू अंडरस्टैंड द कांसेप्ट ऑफ पार्शियल फ्रैक्शन, क्योंकि पार्शियल फ्रैक्शन हमें अच्छे से समझना चाहिए और बाय चांस अगर कभी आ गया तो यूज भी कर सकते थे. ठीक है, सो परफॉर्म एक्चुअल डिवीजन. एक्चुअल डिवीजन मतलब हम इस तरीके से डिवाइड करेंगे, न्यूमरेटर यहाँ पर लिखा जाएगा, डिनोमिनेटर इधर लिखा जाएगा, एंड देन जब हम डिवीजन कर लेते हैं तो लास्ट में इधर जो बचता है दैट इज रिमाइंडर. दिस इज, यहाँ पर कुछ आंसर आता है. ठीक, सो दैट इज कॉल्ड एज क्वोशंट एंड दिस इज कॉल्ड एज डिवाइजर. जो बचेगा लास्ट में दैट इज रिमाइंडर, इधर जो आंसर होता है दैट इज कॉल्ड एज क्वोशंट, और ये जो होता है दिस इज डिवाइडर. जस्ट फॉर एग्जांपल हम इस तरीके से डिवाइड करते हैं, मैं नंबर्स के फॉर्म में बता देता हूँ. 12 या फिर चलिए 13 डिवाइडेड बाय 2, तो क्या हो जाएगा? 2 6 12, 13 minus 12 1. So this 1 is remainder, this 6 is quotient and this 2 is divisor. ठीक, इस तरीके से हम करते हैं. पेपर आएगा एग्जांपल भी जरूर हम देखेंगे, बट हालांकि फिर बता रहा हूँ यहाँ पर एक्सपेक्टेड नहीं है इनवर्स लैप्लास में, तो इसलिए हम जस्ट शॉर्ट में उसे बस समझ लेते हैं कि एग्जैक्टली होता क्या है. तो परफॉर्म एक्चुअल डिवीजन, इस तरीके से हमने डिवीजन कर दिया. नाउ आफ्टर कंप्लीटिंग दिस division, we will express numerator upon denominator in the format quotient plus remainder upon divisor. Quotient plus remainder upon divisor इस फॉर्मेट में हम लिख देंगे. फिर क्वोशंट का जो लैप्लास है, इनवर्स लैप्लास आपको डायरेक्टली मिल जाएगा, और रिमाइंडर अपॉन जो डिवाइजर है इसको आपको करना होगा पार्शियल फ्रैक्शन. सो दिस पर्टिकुलर इज कॉल्ड एज, इसको बोलते हैं प्रॉपर फ्रैक्शन. ये प्रॉपर फ्रैक्शन कहलाता है. प्रॉपर फ्रैक्शन मतलब प्रॉपर फ्रैक्शन
मतलब कि इसका डिनोमिनेटर जो है न्यूमरेटर से छोटा है, इसका सॉरी न्यूमरेटर जो है डिनोमिनेटर से छोटा है, प्रॉपर फ्रैक्शन। इस प्रॉपर फ्रैक्शन को हम आगे करेंगे पार्शियल फ्रैक्शन, ठीक है। इस प्रॉपर फ्रैक्शन को हम आगे करेंगे पार्शियल फ्रैक्शन। तो इससे अब समझना है कि जहां पर रिमाइंडर इज ऑलवेज लेस देन डिनोमिनेटर, हमें मालूम है रिमाइंडर इज ऑलवेज लेस देन डिनोमिनेटर। जैसे हमने किया था अभी, तो 13 12 इधर 1 बच गया, तो यहाँ पर 2 था, इधर 6 था। अब यहाँ पर हमारा डिवीजन रुक गया, क्यों रुक गया? डिवीजन हमारा स्टॉप हो गया यहाँ पर। क्यों स्टॉप हो गया? बिकॉज दिस रिमाइंडर नाउ इज लेस देन द डिवाइडर। तो रिमाइंडर इज ऑलवेज लेस देन द डिवाइडर। अगर ये रिमाइंडर डिवाइडर से बड़ा होता, जस्ट फॉर एग्जांपल मान लीजिए 1 नहीं होता था, 3 होता, तो फिर क्या होता था? 3 जो है 2 से बड़ा है, फिर एक बार हम डिवाइड करते थे, 2 1 जा 2, इस तरीके से, ठीक है। बाकी मत देखिए, रिमाइंडर 3 था तो मैंने 2 से करते थे, 2 1 जा 2, और फिर बच जाएगा रिमाइंडर। So whenever we are dividing by 2, remainder is always 1. सिंपल बात हो गई। Whenever we are dividing by 2, remainder is always 1, क्योंकि 2 से छोटा नंबर 1 ही है, और कोई नंबर नहीं, या फिर 0 हो सकता है, 1 या फिर 0। जैसे कि अगर रिमाइंडर आपका 2 रहा, तो 2 1 2 करने के बाद 2 - 2 0, so that is called as perfect division। इस केस में रिमाइंडर नहीं है। तो दिस इज, अब जब ये पार्शियल फ्रैक्शन हो गया, इसका हमें पार्शियल फ्रैक्शन करना है। अब पार्शियल फ्रैक्शन किस तरीके से किया जाता है? पहली बात तो ये समझिए कि कब किया जाता है पार्शियल फ्रैक्शन, कब करेंगे? व्हेन न्यूमरेटर इज लेस देन द डिनोमिनेटर, ठीक। अब अलजेब्रिक में अगर हम बात करें, तो नंबर्स में मैंने बताया कि भाई न्यूमरेटर इज लेस देन द डिनोमिनेटर, ठीक है, ये मैंने नंबर्स में बताया। अलजेब्रिक की अगर बात करें, तो डिग्री ऑफ न्यूमरेटर इज लेस देन डिग्री ऑफ डिनोमिनेटर। कौन ज्वाइन हुआ? नहीं ना हमारे। तो सेकंड, यहाँ पर हम केस डिस्कस करेंगे जो हमें वो यूज करना है, दैट इज व्हेन डिग्री ऑफ न्यूमरेटर इज लेस देन, दैट इज स्ट्रिक्टली लेस देन, इक्वल टू भी नहीं, यहाँ पर इक्वल टू भी है। डिग्री न्यूमरेटर डिनोमिनेटर की या तो इक्वल भी हो सकती है, यहाँ पर स्ट्रिक्टली लेस देन डिग्री ऑफ डिनोमिनेटर। So when degree of numerator is strictly less than degree of denominator, then it is called as what? It is called as a proper fraction. It is called as a proper fraction. इसको हम बोलते हैं proper fraction, जो कि इस तरीके से होता है, न्यूमरेटर की डिग्री कम होगी। So in this case, we are having different cases. We are having different cases. So let us study one by one. So first one. अब इसका प्रोसेस क्या होता है? तो फर्स्ट प्रोसेस समझिए, स्टेप 1। Step first है factorize the denominator completely. Factorize the denominator completely. Obviously, if possible, तो आप करके बैठेंगे। अगर पॉसिबल है तो डिनोमिनेटर को फैक्टराइज कर लीजिए, ठीक है। एक बार आपने फैक्टराइज कर लिया, देन स्टेप सेकंड, राइट पार्शियल फ्रैक्शंस, राइट पार्शियल फ्रैक्शंस। अब समझिए कि पार्शियल फ्रैक्शंस कैसे लिखे जाते हैं। पहले तो मैंने क्या किया कि फैक्टराइज कर दिया डिनोमिनेटर को, ये जरूरी है, डिनोमिनेटर को फैक्टराइज कर देना। अगर होते होंगे तो ऑलरेडी, कभी कभी ऑलरेडी फैक्टराइज फॉर्म में होता है, ठीक। नेक्स्ट स्टेप सेकंड है हमारे पास राइट पार्शियल फ्रैक्शंस। अब यहाँ पर कुछ केसेस है, जैसे कि फर्स्ट केस नाउ पार्शियल फ्रैक्शंस डिपेंड करते हैं कि डिनोमिनेटर के फैक्टर्स किस तरीके के हैं। देखिए हमने फर्स्ट स्टेप में क्या किया है, फैक्टराइज द डिनोमिनेटर। तो डिनोमिनेटर के जो फैक्टर्स है किस टाइप के, इसके ऊपर डिपेंड करता है कि पार्शियल फ्रैक्शन कैसे लिखे जाएंगे। तो जैसे फर्स्ट में करता हूं, व्हेन डिनोमिनेटर कंटेन्स, डिस्टिंक्ट, ये वर्ड ध्यान में रखिएगा, डिस्टिंक्ट लीनियर फैक्टर्स। व्हेन डिनोमिनेटर कंटेन्स डिस्टिंक्ट लीनियर फैक्टर्स। अब डायरेक्टली हम एग्जांपल के तरीके से समझते हैं। मैं एक एग्जांपल यहाँ पर लेता हूँ, 11a² अपना
लैपलास के हिसाब से माइनस 2s प्लस 5 न्यूमरेटर हो गया डिवाइडेड बाय s माइनस 2 2s माइनस 1 s माइनस 2 2s माइनस 1 और s प्लस 1. ओके, so let us say this is the question. इसका कि हमें इनवर्स निकालना है, इसका हमें इनवर्स निकालना है और इसका इनवर्स कैसे निकलेगा यूजिंग पार्शियल फ्रैक्शन. पार्शियल फ्रैक्शन कैसे करना है अब समझते हैं. पार्शियल फ्रैक्शन कैसे करना है. देखिए डिनोमिनेटर कंटेन्स डिस्टिंक्ट लिनियर फॅक्टर. वेगवेगळे लिनियर फॅक्टर या ठिकाणी असणार. वेगवेगळे लिनियर फॅक्टर बघा आपण लिनियर फॅक्टर कुणाला म्हणतात s ची पॉवर 1 असली पाहिजे म्हणजे s असला पाहिजे. ठीक आहे s स्क्वेअर किंवा s क्यूब नको देन इट इज अ लिनियर फॅक्टर. नाउ सिन्स हियर there are three linear factors we will take three constants for each linear factor. हा जो पहिला s-2 आहे त्याला मी लिहिणार a upon s-2. दूसरा 2s-1 आहे त्याच्याकरता लिहिणार प्लस b upon 2s-2. पुढे तिसरा s प्लस 1 आहे त्याच्याकरता लिहिणार प्लस c upon s प्लस 1. क्लियर. याचे पार्शियल फ्रॅक्शन या पद्धतीने लिहिले जाते. आता लक्षात घ्या की हे असं काय केलं ऍक्च्युअल डिव्हिजन कारण आपण इकडे डिग्री ऑफ न्यूमरेटर इज लेस दॅन डिग्री ऑफ डिनॉमिनेटर. न्यूमरेटरची डिग्री या ठिकाणी 2 आहे 11s स्क्वेअर आहे ना न्यूमरेटरची डिग्री किती आली 2. डिनॉमिनेटरची डिग्री 1 नाहीये ती आहे 1 प्लस 1 प्लस 1 म्हणजे डिनॉमिनेटरची डिग्री 3 आहे. तर तुम्ही असंही समजू शकता हे जे एकमेकांना मल्टिप्लाय होऊन जातील तिघ ब्रॅकेट 3s into s into s will become s cube म्हणजे न्यूमरेटर इज लेस दॅन डिनॉमिनेटर आणि म्हणून आपण डायरेक्टली पार्शियल फ्रॅक्शन लिहिले. या पद्धतीने पार्शियल फ्रॅक्शन लिहिल्यानंतर की बघा याचा इन्व्हर्स काढायचा होता मला ठीक आहे ना. आता एकदा का तुम्ही ए बी सी च्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या त्याची एक सर्टन मेथड आहे आपण एक्झाम्पल मध्ये बघू. ए बी सी च्या व्हॅल्यूज तुम्ही फाइंड आउट केल्या की तुम्हाला 1/s-2 किंवा हा सर्व जे आहेत ना यांचे आपल्याला इन्व्हर्स काढता येतात. यांच्याकरता स्टँडर्ड फॉर्म्युले वापरता येतात. ठीक त्यांच्याकरता आपण स्टँडर्ड फॉर्म्युले वापरू शकतो. हेच सेम कन्सेप्ट इंटिग्रेशन मध्ये होता. 1/x लागायचं प्रत्येक ठिकाणी लागायचं 1/x म्हणजे लॉग 1/x म्हणजे लॉग 1/x म्हणजे लॉग. तसं इथं 1/s - a चा हा a ची व्हॅल्यू जस्ट फॉर एक्झाम्पल की 1 असेल तर इट बिकम्स 1/s-2 आणि त्याचा इन्व्हर्स तुम्हाला माहिती आहे e⁻²t. अशा पद्धतीने या सर्वांचा आपल्याला काढता येतो. सो दॅट इज द मेथड. कन्सेप्ट काय आहे अगोदर पार्शियल फ्रॅक्शन अशा प्रकारे लिहिणे नंतर महत्वाचा पार्ट आहे एबीसी च्या करेक्ट व्हॅल्यू फाइंड आउट करणे. करेक्ट व्हॅल्यू फाइंड आउट करणे हा पहिला प्रकार झाला. दुसरा प्रकार when denominator contains repeated linear factors. सेकंड टाइप या ठिकाणी लिहितो when denominator contains repeated linear factors. When denominator contains repeated linear factors. एक एक्झाम्पल जे आहे त्या पद्धतीने बघू 2s-5 divided by 3s-4 2s plus 1 चा क्यूब 3s-4 2s plus 1 चा क्यूब. अगेन हियर ऑल्सो न्यूमरेटरची डिग्री 1 आहे डिनॉमिनेटरची डिग्री 3 plus 1 म्हणजे 4 आहे म्हणजे सेकंड केस आहे. सेकंड केस नुसार पार्शियल फ्रॅक्शन लिहिणार. आता या ठिकाणी डिस्टिंक्ट लिनियर नाहीये. हा जो आहे 2s plus 1 त्याचा काय आहे क्यूब. क्यूबचा अर्थ काय होतो 2s plus 1 into 2s plus 1 into 2s plus 1 म्हणजे 2s plus 1 3 टाइम्स मल्टिप्लाय होतो आहे. सो दिस इज कॉल्ड एज अ रिपीटेड लिनियर फॅक्टर. अगोदर काय होता डिस्टिंक्ट लिनियर फॅक्टर. आता काय आहे रिपीटेड लिनियर फॅक्टर. किती वेळा रिपीट होतो हा दुसरा फॅक्टर 3 वेळा रिपीट होतो आणि पहिला काय नाही त्याचा एकटा आहे. पहिला फॅक्टर एकटा आहे. मग या केस मध्ये पार्शियल फ्रॅक्शन कसे लिहिले जातात बघा. हा जो पहिला एकटा आहे त्याच्याकरता मी घेऊन टाकणार a अपॉन 3s-4 याचा विषय संपला. त्याच्यावर एक कॉन्स्टंट घेऊन टाकला a. सेकंड आता 2s plus 1 3 वेळा रिपीटेड आहे 3 वेळा. मग त्याला कसं लिहितात तर पहिल्यांदा द्यायचा 2s plus 1
दुसऱ्यांदा घ्यायचा 2s + 1 चा स्क्वेअर, पॉवर वाढवत जायची त्याची, आणि क्यूब असल्यामुळे परत अजून एकदा घ्यायचा तिसऱ्यांदा 2s + 1 चा क्यूब. These are the partial fractions. So here there are total 4 constants. A, B, C, D. 4 कॉन्स्टंट मला या ठिकाणी फाइंड आउट करावे लागतील. 4 कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू या ठिकाणी काढावे लागतील. क्लिअर आहे? कशा काढायचे ते एक्झाम्पल्स मध्ये बघू आपण. तर तुम्ही इंटिग्रेशनचे एक्झाम्पल बघू शकता. Then third case is when denominator has non-repeated quadratic factors. Third case when denominator has non-repeated, ठीक है, non-repeated quadratic factors. When denominator has non-repeated quadratic, आता बघा non-repeated तर आहे, पण सोबत काय आहे, क्वाड्रॅटिक. आता क्वाड्रॅटिक म्हणजे हा कसा क्वाड्रॅटिक आहे, तर हा आहे इररेड्युसिबल क्वाड्रॅटिक. त्याचा वर्ड लक्षात ठेवा, इररेड्युसिबल. इररेड्युसिबल म्हणजे असा क्वाड्रॅटिक की ज्याचे परत फॅक्टर पडत नाहीये. आता क्वाड्रॅटिकचे तर फॅक्टर पडतात ना, क्वाड्रॅटिकचे फॅक्टर पडतात आणि ते अशा प्रकारे असतात. लिनियर फॅक्टर पडतात क्वाड्रॅटिकचे. तुम्ही सॉल्व्ह केलं 10th ला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर त्याचे 2 लिनियर फॅक्टर मिळतात आपल्याला. पण जर का ते मिळत नसते, फॅक्टरायझेशन जर पॉसिबल नसेल, म्हणून मी अगोदर पहिल्या स्टेप मध्ये लिहिले फॅक्टराइज द डिनॉमिनेटर कम्प्लीटली. म्हणजे हा जर क्वाड्रॅटिक आहे आणि त्याचे जर फॅक्टर पडत असतील तर ते इथंच पडून जातात, इकडे जाणारच नाही तुम्ही. अगोदर इथं फॅक्टर पडतील, फॅक्टर पडल्यानंतर ही पहिली केस होणार. पण जर का फॅक्टर पडत नसतील तर त्याला म्हणतात इररेड्युसिबल, त्याचे फॅक्टर पडत नाही. मग त्या केस मध्ये पार्शियल फ्रॅक्शन कशी लिहायचे ते आपण बघून घेऊया. क्वेश्चन जो तुमच्या बुक मध्ये आहे तोच घेऊ. s² + 2s - 4 s² + 2s - 4 divided by s² + 2s + 5 s² + 2s + 5 आणि s² + 2s + 2. ओके. आता बघा या ठिकाणी हे 2 क्वाड्रॅटिक फॅक्टर्स आहेत, ठीक आहे. पण मग हे पॉसिबल नाहीये, हे पॉसिबल नाहीये, यांचं फॅक्टरायझेशन होत नाही. 5 चे असे 2 फॅक्टर ज्यांची सम 2 असली पाहिजे, नॉट पॉसिबल. 2 चे असे 2 फॅक्टर ज्यांची सम 2 असली पाहिजे, नॉट पॉसिबल. क्लिअर? मग या केस मध्ये दीज आर 2 नॉन रिपीटेड. नॉन रिपीटेड म्हणजे हा एक सिंगल आहे, हा एक सिंगल आहे, रिपीट नाही झाला, त्याचा स्क्वेअर किंवा क्यूब वगैरे आलेला नाहीये. दीज आर 2 नॉन रिपीटेड इररेड्युसिबल क्वाड्रॅटिक फॅक्टर. मग याच्या करता पार्शियल फ्रॅक्शन कसे लिहायचे ते बघू. बघा हा जो पहिला क्वाड्रॅटिक फॅक्टर आहे याच्याकरता आपण घेणार as + b. काय घेणार? as + b. ज्या पद्धतीने लिनियरच्या डोक्यावर कॉन्स्टंट असतो, लिनियरच्या डोक्यावर कॉन्स्टंट असतो, त्या पद्धतीने क्वाड्रॅटिकच्या डोक्यावर लिनियर असतो. क्वाड्रॅटिकच्या डोक्यावर लिनियर असतो. लिनियर म्हणजे ax + b. म्हणजे या ठिकाणी असणार as + b डिवायडेड बाय हा पहिला क्वाड्रॅटिक फॅक्टर s² + 2s + 5. पुढे प्लस हा दुसरा सुद्धा क्वाड्रॅटिक आहे, त्याच्याकरता घेणार इथं प्लस. आता a आणि b वापरून झाला, पण मला लिनियरच घ्यायचा आहे, लिनियरच घ्यायचा आहे. तो पुढचा लिनियर असणार cs + d आणि डिवायडेड बाय हा दुसरा क्वाड्रॅटिक फॅक्टर s² + 2s + 5. ठीक, या पद्धतीने त्यांचे पार्शियल फ्रॅक्शन लिहिले जाणार. पुढे आपल्याला एबीसीडीच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत आणि यांचा इनव्हर्स काढायचा आहे. लक्षात ठेवा, जोपर्यंत एबीसी मध्ये क्वेश्चन आहे तोपर्यंत ठीक आहे, पण जर का क्वेश्चन डी मध्ये जात असेल तर एकदा विचार करा की याला दुसरी काही मेथड आहे. जनरली शिफ्टिंग थेरमने क्वेश्चन खूप इझी होता. शिफ्टिंग थेरम जसं इथे बघा प्रत्येक टर्म मध्ये s² + 2s है ना. तर कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड जर तुम्ही केली तर हे ए बी सी डी 4 कॉन्स्टंट फाइंड आउट करणे इज नॉट सो इझी, इट विल टेक टाइम. ठीक आहे. मग त्या केस मध्ये तुम्ही फर्स्ट शिफ्टिंग थेरम वगैरे यूज करून याला सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. पण आपण या ठिकाणी फक्त जस्ट एक्झाम्पल लिहून देतोय की पार्शियल फ्रॅक्शन कशा पद्धतीने करायचं असतं. 3 केस झाल्या, चौथी केस. आता काय होतं, डिनॉमिनेटर नॉन रिपीटेड क्वाड्रॅटिक फॅक्टर
आता रिपीटेड क्वाड्रॅटिक फॅक्टर. सो वेन, अच्छा नॉन रिपीटेडचा अर्थ अजून असा होतो ना डिस्टिंक्ट. आपण जे पहिल्या केस मध्ये घेतलं डिस्टिंक्ट. डिस्टिंक्ट वेगवेगळे. डिस्टिंक्ट म्हणजे वेगवेगळे. नॉन रिपीटेड म्हणजे वेगवेगळे. सो वेन, आता चौथी केस आहे वेन डिनॉमिनेटर हॅज रिपीटेड. ठीक आहे. पुढे मी लिहितो इररेड्युसिबल क्वाड्रॅटिक फॅक्टर्स. म्हणजे रिपीटेड पण आहे, इररेड्युसिबल पण आहे आणि क्वाड्रॅटिक आहे. मग त्या केस मध्ये काय करणार? पार्शियल फ्रॅक्शन कसे लिहिणार? एक्झाम्पल बघू आपण. 3s square minus 4s plus 2. 3s square minus 4s plus 2 divided by s square plus 2s plus 4. s square plus 2s plus 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि s minus 5. ठीक. या केसमध्ये डिनॉमिनेटर मध्ये बघा आपल्याला एक गरीब बिचारा एकटा डिस्टिंक्ट लिनियर, याला काय म्हणतात डिस्टिंक्ट लिनियर. गरीब बिचारा एकटा डिस्टिंक्ट लिनियर जो खूप सोपा असतो, त्याचा काही जास्त ताण नसतो. त्याचा पार्शियल फ्रॅक्शन पण सोपा आहे आणि इनवर्स पण सोपा आहे. लॅपलास इनवर्स 1/s - 5 जर असेल एनिथिंग 1 2 3 4 तो कॉन्स्टंट आपल्याला बाजूला काढता येतो. 1/s - 5 चा इनवर्स काय तो e⁵ ठीक. सो दॅट इज व्हेरी सिंपल. मग याच्याकरता या सिंगल लिनियर फॅक्टर साठी मी घेणार a/s - 5. म्हणजे आता विषय संपला. आता राहिला विषय या क्वाड्रॅटिक. आणि हा क्वाड्रॅटिक कसा आहे? रिपीट झाला आहे. किती वेळा? 2 वेळा. पहिल्यांदा मी त्याला रिपीटचा विषय विसरून जायचा. पहिल्यांदा फक्त क्वाड्रॅटिक समजा. त्याच्याकरता मला ax + b घ्यावा लागेल. ax + b लिनियर फॅक्टर. पण a वापरला आहे. a वापरला तर त्याच्या पुढचा कॉन्स्टंट म्हणजे bx + c. ठीक. आणि डिवायडेड बाय हा क्वाड्रॅटिक फॅक्टर म्हणजे s स्क्वेअर + 2s + 4. आता पुढे त्याचा स्क्वेअर म्हणजे अजून एकदा तो रिपीट होणार. पुढे रिपीट झाल्यानंतर काय येणार? प्लस bs + c होता. आता पुढे येणार ds + e डिवायडेड बाय हा क्वाड्रॅटिक फॅक्टर त्याचा स्क्वेअर. आणि समजा क्यूब असता तर संपणार झाला विषय. आणि समजा क्यूब असता तर काय केलं असतं? प्लस ई झालेला आहे fs + g डिवायडेड बाय ब्रॅकेटचा क्यूब. पुढची स्टेप राहिली असते. आता लक्षात घ्या या केस मध्ये किती कॉन्स्टंट काढावे लागतात? ए बी सी डी ई 5. मी सांगितलं जास्त लिमिट कुठपर्यंत ठेवायची आपली 3 पर्यंत. ए बी सी किंवा इथं बघा ए बी सी हा क्यूब पण नाहीये. ए बी सी तिथपर्यंत ठीक आहे. त्याच्या पुढे जात असतील तर लगेच समजून जायचं की याला काहीतरी शिफ्टिंग थेरम वगैरे वापरावा लागणार आहे जेणेकरून त्याला सोपं करता येईल. ठीक. ओके. नाव या ठिकाणी एक नोट लक्षात घ्या. नोट irreducible quadratic can also be factorized in terms of complex factors. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनला कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्म मध्ये सुद्धा तुम्ही फॅक्टरायझेशन करू शकता. कॉम्प्लेक्स लिनियर फॅक्टर्स. आता मुळात क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फॅक्टर्स पडत नाही. तसं आपण काय म्हणतो s² + 2s + 4 चे फॅक्टर पडत नाही. मग दुसरी एक मेथड असते तिला काय म्हणतात? फॉर्म्युला मेथड. तर फॉर्म्युला मेथडने सुद्धा तुम्ही फॅक्टर्स पाडून त्याला लिनियर मध्ये कन्वर्ट करून, कारण लिनियरची प्रोसेस खूप सोपी आहे सॉल्व्ह करायला. म्हणून क्वाड्रॅटिकला तुम्ही असंही करू शकता. सपोज जरी फॅक्टर्स पडत नसले ना फॉर्म्युला मेथड वापरून एखाद्या वेळेस रिअल नंबर मध्ये नसेल तर कॉम्प्लेक्स नंबर मध्ये त्याचे फॅक्टर्स पडतात. and then you can use this linear technique. So this is quite easy.
ठीक आहे, झाली स्टेप सेकंड. आणि स्टेप थर्ड, स्टेप 1, स्टेप 2. स्टेप 2 मध्ये आपण डिस्कशन केलं. स्टेप 3, स्टेप 3, स्टेप 3 मध्ये prepare equation and find constants a, b, c dot dot dot. ठीक आहे, याच्याकरता काही मेथड आहे आपण क्वेश्चन मध्ये बघू. स्टेप 3, तुमच्या इथे एबीसी चे कॉन्स्टंट तुम्हाला इथपर्यंत झाल्यानंतर पुढे काय करणार, तुम्ही इक्वेशन बनवणार, त्याच्यावरून एबीसी कॉन्स्टंट फाइंड आउट करणार आणि त्या व्हॅल्यू टाकल्या की इन्व्हर्स काढणार आहे. सो दिस इज अबाउट पार्शल फ्रॅक्शन. याच्यावर मला कम्प्लीट एक लेक्चर पाहिजे होतं, एक लेक्चर झालं. सो आय एम एंडिंग द मीटिंग ओव्हर हियर. आय एम रिस्टार्टिंग इट अगेन, कारण मला काही एक्झाम्पल्स पण घ्यायचे आहेत. ठीक आहे, परत मीटिंग रिस्टार्ट करतो आहे. सर्वांनी जॉईन व्हायचं आहे परत. दर्शन, नैना, लोकेश, स्वप्नील, साकिब, निखिल, प्रतीक, एव्हरीवन हॅज टू जॉईन. सो आई एम एंडिंग द मीटिंग. तुरंत ज्वाइन करिए भाई साहब.